वसई विरारमध्ये सर्वत्रच रस्त्यांच्या कामांचं भूमिपूजन होताना दिसत आहे। त्याचबरोबर काही ठिकाणांच्या रस्त्यांचं पॅचवर्क तर काही ठिकाणांची उरलेली कामं देखील पूर्ण होताना दिसून येत। वसई विरारमधील विरार पश्चिम येथील विराटनगर या परिसरामध्ये असलेला महत्त्वाचा रस्ता हा गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता। या ठिकाणी काम तर सुरू झाले होते, परंतु डांबरीकरण राहिले होते, त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत होता। याबाबत बहुजन विकास आघाडीने आधी प्रयोजन केलं होतं। त्याचबरोबर माजी नगरसेवक हनुमंत कावळे असू दे किंवा भारती देशमुख यांच्यातर्फे देखील या रस्त्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले। तर आता या रस्त्याचं काम सुरू झालं असून या ठिकाणी डांबरीकरण सुरू झालेलं आहे आणि लवकरच या रस्त्याचं काम देखील पूर्ण होणार आहे। गेल्या काही महिन्यांपासून पावसाला उसंत मिळत नव्हता आणि त्याचमुळे कुठेतरी रस्त्यांची कामं देखील रखडल्याचं पाहायला मिळत होतं। अनेकदा पत्रव्यवहार करून देखील कोणतेही उत्तर येत नसल्याने अनेकदा महानगरपालिकेला देखील अनेक पक्षांनी देखील या ठिकाणी जे आहेत ते खडे बोल सुनावले होते। अथक प्रयत्नानंतर अखेर या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे। पाहूया यावेळेस बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांचे यावर काय म्हणणं आहे। इतके महिने थांबलेलं काम अखेर सुरुवात झालेलं आहे डांबरीकरण व्हायला, काय सांगाल? बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील, युवा नेते क्षितिज ठाकूर, तसेच बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीवजी पाटील, माजी सभापती पंकजजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन विकास आघाडीच्या बॉडीने जी सँक्शन करून ठेवलेली कामं होती ती कामं कोविडच्या काळामध्ये चालू होऊ शकली नाही। कोविड काळानंतर त्यांची प्रशासकीय कार्यकाळात निविदा प्रक्रिया झाली। निविदा प्रक्रिया झाल्यानंतर ही 2024मध्ये ह्याची निविदा प्रक्रिया संपली व 25मध्ये ह्या कामांना वर्क ऑर्डर मिळाला, पण अतिवृष्टीमुळे काही कामं रखडली होती। त्याचा पाठपुरावा बहुजन विकास आघाडीच्या सर्व विराटनगरमधील आजी माजी नगरसेवकांनी, कार्यकर्त्यांनी केला आणि हे काम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुनश्च एकदा चालू झालेलं आहे। अतिवृष्टीमुळे जून महिना असेल, जुलै महिना असेल, ऑगस्ट महिना असेल, सप्टेंबर महिना असेल आणि ऑक्टोबर महिना ह्याच्यात कामं झाली नाही। दिवाळीनंतर ही कामं पुनश्च एकदा चालू झालेली आहेत आणि त्यासाठी विराटनगर विभाग असेल किंवा विरार पश्चिमेतील सर्व बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करून प्रभाग समिती अच्या माध्यमातून ही कामं चालू झालेली आहेत। अनेक वर्ष आम्ही झटून हा विभाग चांगल्या पद्धतीने आजपर्यंत मेंटेन ठेवलेला आहे। ह्याच्या पुढेही महानगरपालिकेच्या माध्यमातून जी विकास कामं करायची असतील आम्ही स्वतः बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून ही सर्व कामं करून घेत जाऊ। निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत आणि कुठेतरी सततचा इतर पक्षांकडून पण प्रयत्न होतो या रस्त्यांसाठी पत्रव्यवहार करायचा, तर यावर थोडा प्रकाश टाका आणि नेमकं सांगा की या संपूर्ण रस्त्याच्या मुद्द्यामध्ये बहुजन विकास आघाडीचं योगदान कशा प्रकारे आधीपासून राहिलेलं आहे। इथे माजी नगरसेवक कावळे साहेब आहेत, संघवी साहेब होते थोड्या वेळापूर्वी, चौकेकर साहेब होते, त्याआधी प्रदीप तेंडुलकर साहेब असतील, जितूभाई शाह असतील, राजीवजी पाटील प्रथम महापौर, ह्या सर्वांनी या विभागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। त्यामुळे मला वाटत नाही की इतर कोणत्या पक्षाचं इथे काय सहकार्य किंवा सहभाग ह्या विभागात झाला असेल। त्यांच्या माध्यमातून ही सर्व कामं झालेली आहेत। त्यात माजी महिला बालकल्याण समिती सभापती भारतीताई देशमुखांच्या नावाचा उल्लेख करायचा माझ्याकडून राहिला। त्यासुद्धा या विभागाच्या नगरसेविका होत्या, महापालिका झाल्या आणि त्यांच्या माध्यमातून असेल किंवा इतर सर्व मी जी नावं घेतली त्यात प्रज्ञा देसाई मॅडम आहेत, महिला, अशा अनेक आपल्या नगरसेवकांचा ह्या विभागाच्या विकासामध्ये हातभार लागलेला आहे आणि माझाही कुठेतरी त्यामध्ये खारीचा वाटा आहे आणि या सर्वांच्या आशीर्वादाने मी ते काम करतो आहे। त्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या माध्यमातून सांगतो इतरांच्याबद्दल बोलण्यासाठी मला वेळच नाही, कारण मी जे काम करतो त्या कामातूनच मला वेळ मिळत नाही। ते इतरांबद्दल आपण का बोलावं आणि टीका टिप्पणी हे मला करता येत नाही। इतरांना जर कोणाला करायचे असतील तर त्यांचं मी स्वागत करीन। जर माझ्या काही चुका असतील तर तुमच्या माध्यमातून मला तुम्ही त्या निदर्शनास आणून द्या किंवा ज्या सुविधा आपल्याला द्यायच्या असतील त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी नागरिकांना विनंती करतो त्यांनी आम्हाला निदर्शनास आणून द्याव्या, जेणेकरून विराटनगर विभाग असेल, विरार पश्चिम विभाग असेल, त्यामध्ये चांगल्या सेवा सुविधा महापालिकेच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देऊ। शेवटचा प्रश्न, विराटनगर विभागामध्ये अजून अशी कोणती कामं आहेत जी होणार आहेत किंवा ती पूर्वपदावर आहेत किंवा ती विविध कामं जी आपण महापालिकेच्या माध्यमातून सँक्शन करून ठेवलेली आहेत त्याचा पाठपुरावा चालू आहे, पण प्रशासनाकडे निधी नसल्याचा, तरतूद नसल्याची काही कारणं येत असल्यामुळे त्याचा खुलासा मी आज करणार नाही। महापालिकेला ज्यावेळेला निधीची तरतूद किंवा निधीचं जे बजेट ॲप्रोप्रिएशन होते ते डिसेंबरमध्ये होईल, त्यावेळेला आपल्याला त्याबद्दल जास्तीची मी माहिती देईन।